2004ची निवडणूक मला आजही आठवते की येवल्याचा पाणी प्रश्न हा खूप गंभीर विषय बनला होता व वेगवेगळ्या लोकांचे आंदोलनं चालू होते की येवल्याचा पाणी प्रश्न मिटला पाहिजे. एक सर्व पुढाऱ्यांनी मिळून एक दमदार नेतृत्व म्हणून भुजबळ साहेबांना 2004 साली या ठिकाणी निवडणुकीला उभं करण्यात आलं व हजारोच्या संख्येने जवळपास 34 ते 37 हजार मतांनी भुजबळ साहेब या ठिकाणी निवडून आले. भुजबळ साहेबांनी जो वचननामा दिला होता की येवल्याचा पाणी प्रश्न भुजबळ साहेब मिटवणार, हा वचननामा मी गीतेसारखा पठण करील. टिळक मैदान येवल्यामधलं भाषण मला ते आजही आठवतं. वस्तुस्थिती आहे, भुजबळ साहेबांनी कामं केले इथपर्यंत ठीक आहे. पालखेडच्या डाव्या कालव्यात कायमच म्हैस अडकायची, ती आता अडकत नाही. पालखेड डाव्या कालव्याला पाणी व्यवस्थित येतं, परंतु जो प्रमुख मुद्दा होता येवल्याचा पाणी प्रश्नाचा, दरेगाव पुणेगाव दरसवाडी पोच कालवा, आपण विखर्णी गावात आहे व येवल्याचा पाणी प्रश्न मिटला का? आपल्याबरोबर नागरिक आहे. दादा, खूप खूप स्वागत आहे आपलं चॅनलवरती. विखर्णी गावात तुम्हाला जो पाठ झालेला आहे, पाटाला आता काँक्रीट पण झालं अगदी निवडणुकीच्या तोंडावरती, परंतु खरोखर तुम्हाला न्याय भेटला का? नाही भेटला आम्हाला न्याय. शरद पवार बारामती करणार, त्यांना बारामती केली नाही येवल्याची, आणि भुजबळ आला 25 वर्ष आमची याच्यातच गेले निवळ आशाला आलं, डेंगणं दावलं. काय पाणीसुद्धा नाही आलं आम्हाला. आजही पाणी नाही. फक्त इलेक्शन आलं का आमचा वापर होतो, आम्हाला कुठलंही पाणी मिळत नाही. आमच्यावर अन्याय सतत. खालच्या पाडोदा साईडला लोक आहे पाटाखाली, पण आम्ही डोंगराच्या काढायला आहे, त्याच्यामुळं आम्हाला याच्या निसर्गावर शेती करावं लागते. आज कांद्याच्या प्रश्नानं फार गाडून टाकले लोक. 1 रुपये पदरात पडला नाही, उलटा खर्च अंगावर आला. अशी प्रक्रिया आहे आपल्याला. एकराला खर्च सांगा, कांद्याचे भाव सांगा. कांद्याचे भाव जाऊ रे 500-600 रुपये. दुसरी गोष्ट 70,000. दुसरी गोष्ट, पुणेगाव दरसवाडी जो पोच कालवा होता त्या ठिकाणी वळण बंधारे होते आणि खूप मोठा बोगदा आहे म्हणे. इतका मोठा बोगदा आहे का तो आता पूर्ण झालेला आहे, आणि तो पूर्ण झाल्यानंतर इतकं पाणी भेटणार की येवल्याचं सोडा, पण अगदी मराठवाड्यातसुद्धा ते पाणी जाणार. नेमकं पाणी कुठं गेलं तेच कळत नाही. आता बरेच लोक इडले बोगदा पाहायला गेले. मी काय पाट पाहायला गेलोच नाही कधी. फक्त कोरडा पाट मला लक्षात आला बापा. आणि तर चांदोडपासून तर आमचे नातेवाईक की मी पाठवून 17 वेळा जातो, पण कोरडाच पाहिलं मी, भरेल पाहिलं नाही अजून. फक्त पाण्याकडे ऐकायला येतं पाणी आलं जवळ घराजवळ पाणी काही मिळत नाही. पाणी असतं, भरपूर पाणी असलं का लोक इकडे जमीन नदी नाल्याला तेव्हा मग पाणी येऊ राहिलं. आणि जेव्हा घराची पाण्याची तेव्हा पाण्याची काही गरज नाही. विलेक्शन आला का पाटाचं काम व्हायचं आहे, पाणी येऊ राहिलं आहे. एवढा तालुक्यात भले चांगलं होईल. काहीच नाही, पाणी नाही, काहीच नाही. मला एक सांगा, किती वेळा पाणी आलं आहे आत्तापर्यंत पाटाला, किंवा नेमकं पाणी येतं कधी? पाणकडेच पाणी येतं, जेव्हा ओव्हरफ्लोचं पाणी तेव्हाच पाणी येतं, बाका असं इतर पाणी येतच नाही. आमचं एका वेळा नजर भरला नाही. वावरं उपळायला आले का मोरून पाणी सोडी त्या, म्हणजे एकपट पावसानं नुकसान आणि वरून पाटानं नुकसान. बाबा, तुमचा पाणी प्रश्न सुटला का? नाही अजून. काय वाटतं, जो पाठ झाला भुजबळ साहेबांनी जो पाठ केला आहे त्याला काँक्रीट पण खूप सुंदर झाले, परंतु त्या पाटाला पाणी येतं का? आलं तर एकदा दोनदा, पण ते असं टिकवून सोडते ती. कधी येतं पाणी? पावसाच्या टायमाला पाऊस येतो. अच्छा, आता येत आहे का पाणी? आता ऐक, नाही, आता आम्हाला रोटेशन द्यायला पाहिजे, पण आता देतेच नाही. आता पाटाला मोकर पाणी चालू आहे खाली. काय वाटतं तुम्हाला नेमका हा जो विषय आहे, याच्यावरून कायमच राजकारण सगळेच पुढारी करता, कोणती पण पार्टी असू, पण नेमकं काय तुमचंच म्हणजे तुम्हाला न्याय भेटत नाही? नाही, न्याय भेटत नाही आम्हाला. फक्त आम्ही मतदाराचे अधिकारी, फक्त द्या बावळ्या आणि घ्या बावळ्या, दुसरं काय. आश्वासनं काय दिले होते? तुमच्या गावात पण बऱ्याच काही बैठका झाल्या, भरपूर काही सभा झाला, पाणी प्रश्न खूप पेटला होता त्या काळात. मुलाखत घ्या आता. रवी बोल. त्या काळामध्ये येवल्याचा पाणी प्रश्न खूप पेटला होता, अगदी म्हणजे पूर्ण ढवळून निघालं होतं वातावरण, पाणी प्रश्न वगैरे वगैरे. तर तुम्हाला न्याय भेटला का? आणि त्यावेळेस तुमच्याकडे जे आश्वासनं दिले लोकांनी, म्हणजे पुढाऱ्यांनी? नाही, न्याय वगैरे काय भेटला नाही. 2003चं वर्ष असेल कदाचित. छगन भुजबळ ज्यावेळेस माझगावच्या निवडणुकीत पराभूत झाले, त्यानंतर त्यांनी येवला तालुका निवडला होता, आणि याच प्रश्नावरती निवडला होता की मी या जो उत्तर पूर्व भाग आहे तालुक्यातला, की या पाटाला पाणी आणील आणि या पाटाला रोटेशन वगैरे सगळे त्यांनी आश्वासनं दिले होते. 2007पर्यंतच याचं काम पूर्ण होईल म्हणे. आता माझ्या मताने मी चुकत नसेल तर 2026 चालू आहे वाटतं.
तर आता इतके दिवस झाले, परंतु त्यांनी काय त्याच्याकडे जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही. ज्यावेळेस निवडणुका येत्या दर 5 वर्षांनी, ते येत असतात दर 5 वर्षांनी, आणि 5 वर्षांनी येऊन ते फोटो सेशन वगैरे काढून घेतात. बाकी दुसरं काही नाही. आता तरी तुम्ही पुणेगाव दरसवाडी कालवा असं म्हणतायत. आमच्याकडे तर लोकांनी भुजबळ कालवा असं नामकरण केलं आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा नाव चुकीचं सांगताय वाटतं, असं आम्हाला वाटतंय. हां बरोबर, ते विसरलो मी सारं. त्याच्यामुळे पाणी वगैरे काय आलं नाही, नावाचं फक्त तिथं राजकारण झालं. आणि पाणी ज्या प्रमाणात आता पालखेडला जे पाणी असतं, पाटोदाला, आता पाण्याची गरज कधी? आता सध्या पाणी चालू आहे मेन म्हणजे तिथं. शेतकऱ्यांना गरज कधी पाण्याची? ज्यावेळेस नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते. पावसाळ्यामध्ये पाण्याची ती गरज राहत नाही. तो पाट जरी ओव्हरफ्लोचा होता, परंतु त्याला आपल्याला पुणेगाव धरणाचा जो धरण साठा आहे तो वाढवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. तिथं कोणत्याच प्रकारचं आत्तापर्यंत काम झालेलं नाही. आम्ही बघून आलो आहे, 2-3 वर्ष झाली. त्या नेमकं तिथं काय काम व्हायला पाहिजे किंवा काय झालं नाही? तिथले जे पाडे, आदिवासी पाडे, त्यांचा निर्वासिताचा प्रश्न आहे. आणि ते जर त्यांना इतरत्र कुठंतरी जमीन मिळाली तर तिथं धरण साठा वाढवून, त्याची पाणी क्षमता वाढवून, या कॅनॉलला कमीत कमी 30 दिवसाचं रोटेशन मिळेल असं पाणी साठा उपलब्ध झाला असता, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. परंतु त्या दृष्टीने कोणी कामच करीत नाही. त्याच्यामुळे तसा जर विचार केला तर भुजबळ साहेब एक पॉवरफुल नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात चर्चित आहे. खूप दमदार नेतृत्व आहे, परंतु भुजबळांकडून ते काम म्हणजे न्याय भेटत नाही तुम्हाला. म्हणजे आता ते कोणासाठी पॉवरफुल आहे, कोणासाठी काही महत्त्वाचं नाही. तुमच्यासाठी कदाचित असतील पॉवरफुल, पण आम्हाला काही तसं वाटत नाही. ठीक आहे, तेवढं काम सर्वसामान्य आमदारांनी पण केलं असतं. जे आता जे कॅनलला पाणी चालू आहे, आपल्या तालुक्यातली 2-3 जे नेतृत्व आहे ते जरी असते तरी इथपर्यंत काम झालं असतं. त्याच्यात काही बोलणं म्हणजे जर बोलायचं तर. परंतु पॉवरफुल नेते आता काही एक समाज घटकाला वाटत असेल पॉवरफुल असतील, 1-2 जो समाज घटक आहे त्यांना मान्य आहे पॉवरफुल. पण आमच्यासाठी पॉवरफुल या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. उपमुख्यमंत्री राहून राहिलेले आहे, ते एक महाराष्ट्रातलं एक वजनदार नेतृत्व आहे किती कधी म्हटलं तर. सामाजिक समीकरण घडवण्यासाठी उपमुख्यमंत्री पद असेल कदाचित त्यांच्याकडे. परंतु उपमुख्यमंत्री पद लेवलचे माणूस मुख्यमंत्री पदाचा विषय जर तुम्ही बघा, आता आम्ही ज्यावेळेस पंढरपूरला जातो आम्ही बघितलं आहे ना, बारामतीचा एरिया बघितला आहे, सातारा जिल्हा बघितला आहे, कोल्हापूर जिल्हा बघितला आहे, तिथल्या नेत्यांनी केलेलं काम बघितलं आहे आम्ही. दादा मला एक सांगा, तुम्हाला एकंदरीत आता जी परिस्थिती म्हणजे पाटाचा जो पाण्याचा प्रश्न आहे, काय वाटतं नेमकं कधी पाणी येतं तुम्हाला? आता नाही, पाणी फक्त पानकडे जातं, आता येऊ शकणारं बी नाही असं वाटतं. पुढच्या वर्षी दुष्काळ सांगितले मीडिया, तर पाणी जर नाही पडत आम्हाला स्थलांतर करावं लागलं. तुम्हाला अपेक्षा काय दाखवल्या होत्या त्यांनी, नेमके तुम्हाला काय स्वप्न दाखवले होते किंवा बारामती करणार आहे बा येवल्याचे, बारामती करणार येवल्याचे. पाण्याच्या प्रश्नावर 25 वर्ष गेले आमचे. आता वस्तुस्थिती काय तुमच्या शेतात पाणी वगैरे कसं आहे? आता प्रत्येकाच्या बागायत जर राहिलेच नाही, आता पाणीच नाही राहिलं. टँकरनं पाणी येईल आता. अजून समोर या ना, बोलायला या, समोर या. नाही, ते 2 नंबरवाले ते नाही येणार इकडं, त्यांच्या भुजबळ कारवाई करील एखाद्या फायला. 2 नंबरच्या लोकांच्या इकडे काय काम आहे? आम्हाला तसं काही 2 नंबर नाही आमच्याकडे, तर आमचं कोणी वाकडं करायचं नाही असं. अच्छा, अजून एक काका 2 मिनटं या थोडं पुढं. दादा तुम्हाला आता पाण्याचा प्रश्न कसा आहे, म्हणजे तुमचं किती क्षेत्र आहे आणि पाण्याची परिस्थिती एकंदरीत काय? 5 एकर क्षेत्र आहे, पण आता पाणी कमीच पडलं. आता पाणी नाहीच आता, म्हणजे प्यायपुरतं इडून पुढे थोडीफार बेगा खाण द्वारा चारे चोरे व्यास बागेत आता इडून पुढे पाण्याची गरज आहे. आता भुजबळ साहेब एक महाराष्ट्रातील वजनदार नेतृत्व आहे, म्हणून मोठ्या आशेने येवलेकरांनी भुजबळ साहेबांना इथं खूप मतांनी निवडून दिलं. कदाचित तुम्ही सुद्धा मतदान त्यावेळेस केलं असेल. मग आम्ही मतदान केलं म्हणूनच बोलतो. आम्ही मतदान करेल. मतदान नसेल तर बोलायचं काय अधिकार आहे आम्हाला? मग तरी तुमचं स्वप्नपूर्ती झाली नाही झाली. तुम्हाला लाज वाटते की इकडे याला कांद्या बोलायला? मी मला ज्याचे 2 नंबर कांद्यावर आहे ना, दादा भुसे पण येऊन गेले बरं का. काल परवा पेपरला पण बातमी होती. बरं का हो, आता कांदे करून आता मला या पीक विमे सुद्धा मिळून नाही राहिले अजिबात. कांदे 700-800 हजाराच्या आता जात्यात, पीक विमे भरून असून पीक विमे मिळून नाही राहिले. आणि आता पुन्हा पाणी मारायला कोणत्याच भाव नाही, अजिबात नाही, मारायला भावच नाही. अरे दादा मला एक सांगा, भुजबळ साहेब येऊन 2004 झालं, 2004 नंतर आता 2026 आहे. आता भुजबळ साहेब अगदी वृद्ध म्हणजे होत आहे ते, तरी पाणी प्रश्न हा मिटला नाही येवल्याचा.
आता समीर भुजबळाकडून पण आता कदाचित ते उभं राहू शकतात, त्यांच्याकडून मिटेल असं वाटतं का तुम्हाला? नेमकं काय आहे शेतकऱ्याचं, हे बघा येवला तालुका हा कृषीप्रधान आहे आणि तालुक्यात द्राक्ष बाग झाले, कांदा झाले, हे मुख्य पीक आहे. त्यासाठी दुष्काळी भाग म्हणून या तालुक्यातील शेतकऱ्यांनी भुजबळ साहेबांना आणलं होतं की इथला पाणी प्रश्न जो महत्त्वाचा आहे तो मिटेल. पण गेली 22 वर्षापासून ज्या चातक पक्षाप्रमाणे शेतकरी या पाण्याची वाट पाहत आहे, ते पाणी अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. आणि पाणी प्रश्न हा खूप मोठा होता असंही काही नाही आहे, कारण की जे पावसाची मेन गरज आहे ही आपल्याला उन्हाळ्यामध्ये गरजेची आहे. पावसाळ्यात तर शेतकऱ्यांना पाणी राहतंच आणि हा जो आता पाठ केला आहे याला फक्त पावसाळ्यात एकदा पाणी, ते पण कधी ओव्हरफ्लोचं पाणी येतं. मात्र शेतकऱ्यांना ज्या वेळेस गरजेचं आहे त्यावेळेस त्याला पाणी येतच नाही. त्याच्यामुळं ते फक्त काहीतरी करून ठेवलं आहे, त्यात काही अर्थ नाही आहे. आणि आता हे संपूर्ण तालुक्याला समजलेलं आहे, पूर्ण शेतकऱ्यांना समजलेलं आहे. किंवा त्यांनी एक जर त्यांची मानसिकता असेल की नाही आम्ही कृषीप्रधान तालुक्यासाठी काम केलं आहे, तर त्यांनी ते पाणी उन्हाळ्यात सोडून दाखवावं, मग शेतकरी समजेल. खरं तर एक पॉवरफुल नेतृत्व म्हणून येवलेकरांनी आता माणिकराव शिंदे असतील, नरेंद्र दराडे असेल, मारुती पवार असेल, सगळ्यांनी अगदी मिळून ते संभाजीनगरला गेले होते. इथून भरपूर काही गाड्या नेल्या होत्या. शरद पवारांच्या समोर जी सभा चालू होती त्या सभेच्या समोर लोकांनी ते वाजंत्री वगैरे वाजवली, अशा आरोळ्या दिल्या आणि भुजबळांना उमेदवारी या ठिकाणी द्यावा आणि मोठ्या आशेने येवलेकरांना त्यांना आणलं. पण पालखेडचं मान्य आहे का, पालखेडच्या डाव्या कालात काय म्हैस गुतायची, आता ती गुतत नाही, तेवढं त्यांचं काम आहे. परंतु मग जो येवल्याचा प्रमुख मुद्दा होता वचननाम्यामध्ये, नेमकं काय वाटतं, हा तुमचा मिटला का? साहेब काय किंवा एवढं मोठं नेतृत्व होतं त्याच्या म्हणजे भुजबळ साहेबांकडून तुम्हाला न्याय भेटला का? न्यायाची गोष्ट अशी आहे की आम्हाला सर्व तालुक्याला सिंचनाची गरज आहे, एका भागाला नाही. त्याच्यामुळं काही भागा पालखेड डाव्या खाली का आहे तिथल्या शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र हा उत्तर पूर्व जो भाग आहे, उत्तर पश्चिम भाग, तर त्यामध्ये शेतकऱ्यांना जी पाण्याची गरज आहे ती पूर्णच झाली नाही ना. त्याच्यामुळं हा कायम दुष्काळी पट्टा राहिला. आता पाण्याची परिस्थिती काय मग? नाही, आता पाणी संपले. जानेवारी फेब्रुवारी नंतर अक्षरशः पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते ना. शेतकऱ्यांना पाणीच राहत नाही, पिण्याच्या पाण्याची, जनावरांसाठी पाण्याची टंचाई जाणवते. ते म्हणत होते की खूप असे काही वळण बांधारे आणि खूप मोठा बोगदा आहे, तो बोगदा ज्यावेळेस आपण समजा तो बोगदा झाल्यानंतर खूप पाणी भेटल, येवल्यालाच का अगदी मराठवाड्याला सुद्धा पाणी जाईल. नेमकं काय आहे मग? तुम्ही पाहू शकता ना, लाईव्ह परिस्थिती आजही पण तुम्ही पाहू शकता, जनतेला दाखवू शकता ना. बंधारे जे आहे ते आजही कोरडे ठाक पडलेले. कोणते वळण बंधाऱ्यात पाणी आहे? काहीच नाही. पाण्याचा कुठलाही सोर्स नाही आहे आज तालुक्याला, ह्या भागाला तरी कुठलाही सोर्स नाही की जो परिपक्व सोर्स आहे. त्यानं शेतकऱ्यांसाठी जी परिस्थिती 2004मध्ये होती की फेब्रुवारीमध्ये पाणी जे संपायचं शेतकऱ्यांचं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये, ते आजही संपतं आहे. मग 22 वर्षात शेतकऱ्यांना कुठला पाण्याचा न्याय भेटला आहे? कोणतं पाणी येतं आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. दादा 2 मिनटं, तुम्हाला एक प्रश्न, जे प्रत्येकाच्याच तोंडात होता की असे वळण बांधारे, खूप मोठा बोगदा आहे, एवढ्या किलोमीटरचा बोगदा आहे आणि त्याचं काम आता झालेलं आहे म्हणताय ना. मग खूप पाणी येईल येवल्यातच का अगदी मराठवाड्यात ते पाणी जाईल. नेमकं काय वस्तुस्थिती काय? नाही, मांजरपाडा प्रकल्प आहे ना, डोंगर पोखरून उंदरी काढिले, आम्ही स्वतः जाऊन बघितलं आहे. अच्छा. हो, इथं खर्च जर इतर आता जी याची नदी आहे पुणेगाव धरण भरण्यासाठी, ती उनंदा नदी ना, त्या नदीनंच ते पूर्ण भरलं जातं, दरवर्षी भरलं जातं पुणेगाव धरण. इथून मागंही भरत होतं. आणि ते बोगद्याने विशेष येवला तालुक्याचा फायदा काय झाला मग? जर बोगद्याने जर ते धरण पूर्वी त्या नदीनं भरून त्याच्यानंतर ओझरखेड धरण पण भरलं जातं पुणेगावमधून. म्हणजे आपण म्हणू शकतो का नेते चाटा मारता मग? काय त्या बोगद्याचा येवला तालुक्याला काय फायदा झाला? मांजरपाड्याच्या बोगद्याचा विशेष करून येवला तालुक्याला काय फायदा झाला? जर ते येवला तालुक्यासाठी बनवेल होतं तर मग येवला तालुक्याला त्याचं जे ते पाणी मिळायला पाहिजे होतं, आरक्षित पाणी त्या बोगद्याचं. येवला तालुक्याचा जो उत्तर पूर्व भाग आहे त्याच्यासाठी हा कॅनॉल बनवलेला आहे. मग ते पाणी यायला काय अडचण होतं? मांजरपाड्याचं पाणी जर तुम्ही तिथं एकदा कोट्यवधी रुपयाचा खर्च केला, त्या खर्चातून काय आउटपुट निघालं? जर पालखेडचा जर प्रश्न जर थोडाफार प्रमाणात तो प्रश्न काय मिटला नाही, तो प्रश्न फक्त काय झालं, म्हैस गुतायची ती गुतत नाही, एवढा एक फायदा झाला, 100% झाला तुम्हाला. पुणेगाव धरणाची पाण्याची साठवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे, हे सर्वांना माहिती आहे ना. ते काही आमदारांना माहिती नाही अशातला काही भाग नाही. आमदारांना माहिती पाहिजे
परंतु त्यावेळेस सगळ्याच पक्षाचे नेते व्हायचे ते सगळे दोन्ही पण पार्ट्याचे का बा गुजरातचं पाणी त्याच्यामुळं इकडं येतो बोगदा झाल्यानंतर आणि असं होईल नाही गुजरातचं पाणी आलं असेल, पण ते गेलं कुठं मग? आता का नाही बंधाऱ्यामध्ये लोकांच्या शेतात का पाणी नाही, विहिरींना का पाणी नाही? लोकांना जे बंधाऱ्यामध्ये सोडायला पाहिजे होतं ते पाणी कुठे आहे मग? आता ते बोगद्यातलं पाणी गेलं कुठं? सर्वपक्षीय नेते एकत्र झाले, त्या मागचा उद्देश हाच होता की जनतेचा प्रश्न मिटल. हेवीवेट नेते येते ते आपल्या तालुक्याचा प्रश्न मिटवतील म्हणून सर्वपक्षीय नेते एकत्र झाले आणि त्यांना का बरं साथ दिली का हा पाण्याचा प्रश्न हा जनतेसाठी महत्त्वाचा आहे आणि हा मिटू शकतो म्हणून त्यांना जे सगळे नेते एकत्र झाले. पावसाळ्यात पाणी सोडून शेतकऱ्याचा प्रश्न मिटूच शकत नाही. पावसाळ्यामध्ये पाणी सोडून काय उपयोग नाही त्याचावाला. म्हणजे पावसाळ्यातच पाणी सुटतं फक्त. पावसाळ्यातच सुटतं. तुम्ही कोणाला विचारून बघा ना जरा. मी काय सांगितलं तुम्हाला की शेतकऱ्यांना गरज कधी आहे? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये. फार तर फार एप्रिलमध्ये थोडंफार. तिथं कुठं पाणी सुटतच नाही ना. जून जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी सोडून काय उपयोग आहे त्याचावाला? ज्यावेळेस निसर्गाचं पाणी चालू आहे, पाणी शिकतं. आता तो एक 7-8 वर्षापासून निसर्गाचंच पाणी भरपूर आहे ना. आणि ज्यावेळेस पाऊस येत नाही त्यावेळेस तर ते मांजरपाड्याचं पाणी इकडे येत नाही. भविष्यात येवल्यात परत पाणी प्रश्नावरून राजकारण होणार. राजकारण काय म्हणणार? पाणी प्रश्न सुटतच नाही तर पाणी प्रश्न सुटला कुठं? प्रश्न राजकारण म्हणून न बघता शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न म्हणून बघितला पाहिजे. त्याच्या भविष्यात राजकारणाचा विषय नाही. पाणी नाही, पण आता तुमचा प्रश्न मिटला नाही म्हणजे त्याच्यावरून आता भविष्यात राजकारण होणारच ना. होणारच ना. आता नेते लोक करणार. नेते लोक करणारच ना. हेवीवेट आपल्या तालुक्यातले सगळे नेते एकत्र का झाले होते की तालुक्याचा पाणी प्रश्न सुटावा म्हणून. पण तो सुटत नाही अद्याप. 22 वर्षात सुटलेला नाही. आणि जून, जुलै, ऑगस्टमध्ये तर पावसाळाच असतो ना. त्यावेळेस ओव्हरफ्लोचं पाणी सोडून शेतकऱ्यांचं कोणतं कल्याण होणार आहे? पाणी तुमचं ठीक आहे डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये एखाद्या वेळेस सोडलं त्याला तर ते फायद्याचं ठरेल. आता तुमचं किती क्षेत्र आहे आणि एकंदरीत पाण्याची काय परिस्थिती? आमचं 4-5 एकर क्षेत्र आहे. पाणी नाही आहे ना काहीच. आणि काय नाही म्हणजे साधारण किती टक्के किती गुंठे बागायत आहे किंवा काय बा वस्तुस्थिती? बागायत काहीच नाही सध्या. पाणी संपून जातं ना. लोकांनी बागायत बनवलं ना स्वतःच्या हिमतीवर तळे बनवली लोकांनी आणि तळ्यामध्ये पाणी स्टोरेज करून आता बागा वगैरे ते काय कॅनलच्या पाण्यानं जर एखादं म्हणत असेल ना कॅनलच्या पाण्यामुळे इथं द्राक्ष बागा फुलल्या किंवा इतर बागा फुलल्या तर मला वाटतं त्यांना ते उपचार करून घेणं गरजेचं आहे सध्या. ठीक आहे दादा. पुणेगाव दरसवाडी पोच कालव्यामध्ये आता सध्या आपण आहे. काय आहे येवलेकरांना खूप मोठं म्हणजे एक स्वप्न दाखवलं होतं आणि येवलेकरांना खरोखर वाटायचं का खूप मोठा बोगदा आहे, वळण बांधारे आणि तो बोगदा झाल्यानंतर खूप इथं पाणी मिळेल आणि इथलंच काय अगदी मराठवाड्याचं पाणी जाईल. काय वाटतं तुम्हाला नेमकं? आम्हाला असं वाटतं की पाणी आता बोगदा तो खूप मोठा आहे. बोगद्यातून पाणी यायला पाहिजे. आता बघा ते खालचा जो पाट आहे आपलावाला खालच्या पाटाला 15-15 दिवस पाणी चालू आहे. पण ह्या बी पाटाला त्याच्यातलं एखादं आवर्तन यायला पाहिजे. तिकडं सुद्धा खूप पाणी येतं असं काही नाही. तिथं 2 रोटेशन येतं एवढंच का थोडंफार ठीक आहे. आता तिथं सुद्धा लोकांना पाण्याचा प्रश्न जैसा तिथे आहे. फक्त एवढंच की पूर्वी जी म्हैस गुतायची ती गुतत नाही. बाकी म्हणजे निफाड पाणी येऊन देत नव्हते ते आता तेवढा त्रास नाही. हो ते निफाडकर खरं आहे ते पाणी येऊ देत नव्हतं. पण आता कसं झालं माहिती आहे का? आता हे एवढं मोठं काम केलं. आता हे आमच्या एवढ्या जमिनी गेल्या. आता एवढं समजा हे खूप आता आमचं प्लास्टर झालं सगळं आमचं नुकसान झालं. नुकसान भरपाई पण आम्हाला खूप दिवस भेटलीच नाही. पाटाचं काहीच भेटलेलं नाही. पण मग आमची एवढी अपेक्षा आहे. आता इथून मग एवढे दिवस तर गेले 40-45 वर्ष तर उलटले. आता एवढ्या दिवसात एवढं काम झालं प्लास्टर वगैरे सगळं झालं. पण आमची एवढीच इच्छा आहे की इथून पुढं आम्हाला उन्हाळ्यामध्ये जे काही पावसाचं आम्हाला समजा उन्हाळ्यामध्ये आम्हाला एक आवर्तन भेटायला पाहिजे. आता एवढं आमच्या जमिनी गुतल्या आहे सगळं. याच्यातून एखादं पाणी आलं तर आमच्या शेतकऱ्याचा फायदा होईल. आम्हाला पाण्याचं इथून पुढे पाण्याची जी काही टंचाई त्याच्यातून फक्त दिवाळीनंतर आम्हाला एक आवर्तन जर भेटलं. साहेब एवढं मोठं नेतृत्व आहे. 2004 साली ते आले. आज 2026 आहे. वाटत होता एक मोठं नेतृत्व. माजी उपमुख्यमंत्री राहिले ते काहीतरी आता प्रश्न येवलेकरांचा मिटवतील. तुम्हाला न्याय भेटेल. तुम्हाला न्याय भेटला का मग? ते का आता भुजबळ साहेबांनी न्याय भेटला का म्हणजे असं आता बघा साहेबांनी एवढं काम करून ठेवलं. आता आम्हाला अजून आशेचं किरण आहे का ते पुढं करतीलच आवर्तनाचं. पण त्यांनी आता मंत्रिमंडळात केलं आहे आवर्तनाचं पण असं आम्हाला वाटतं ते करतील. आता एवढं मोठं नेतृत्व आहे त्यांच्या हातून तर एवढं त्यांनी काम केलं आहे. इथून पुढं आशा आमची का ते करायला पाहिजे त्यानं काम. आता हे एवढं केलं त्याच्या पुढचं एक आवर्तनाचं काम. अहो पण मग आता ते 2004 गेलं आता 2026 आहे. हे बघा आपल्याला न्याय भेटला पाहिजे. आज ते वयोवृद्ध होत आलेले. आता त्यांच्याकडून आता समीर भुजबळकडून काम होतं का त्यांच्याकडून होतं? आता कधी काय तोच प्रश्न आहे. आता बघू कोण काम होतं काय. आता ते साहेबाचा प्रश्न. आता साहेब तर वयोवृद्ध झालेच आहे. काम होणं गरजेचं आहे आपल्याला. वयोवृद्ध असो समीर साहेबाकडून भुजबळ साहेबकडून पण काम होणं गरजेचं आहे. काम कोणत्या नेत्याकडून झालं तर आपल्याला खूप आशेचा किरण आहे आमच्या लोकांचा. का या दुष्काळी भागातून समजा जर पाटाला पाणी जर गेलं एकदा एक आवर्तन तर लोक
खूप आनंदी राहतील बुवा असं पाणी आज महत्त्वाचं. आज रोजी परिस्थिती काय बरं? आज रोजी परिस्थिती अशी आहे का आता एक पाणी काहीच नाही ना, आज पाणीच नाही ना आम्हाला आज. नाही, तुम्हाला पाणी येतं कधी नेमकं? आम्हाला पाणी ज्यावेळेस आमच्या भरपूर पावसाळा असला तेव्हाच पाणी येते पाटाला. अच्छा. हो, आता आमच्याकडं पावसाळ्यात दिवाळीच्या आधी खूप आमच्याकडं पण पाणी होता तेव्हाच्या पाटाला खूप पाणी होतं. आता काहीच आता त्या एवढीच आशा आहे की तुम्हाला न्याय भेटला पाहिजे. हो, आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. काका 2 मिनटं. तुम्ही काय बोलत होते की काहींचा मृत्यू झाला, आमच्या वडिलांचा, पण अजून काय? आमचे आजे पंजे वडील त्यांचे या पाटाच्या आशेवरच जगत होते की पाटाला पाणी येईल, पाटाला पाणी येईल. त्यांना तर नाही पाहायला भेटलं, पण मग आमचे जवळजवळ निम्म सर्व्हिस आमचंही झालं ना. आम्हाला सुद्धा आम्ही पाणी पाहायला भेटाना, फक्त पावसाळ्यात भेटतं तेवढंच ना. बरोबर. मग या दिवसात आम्हाला निदान पाणी एखादं नोटिसला आलं तर मग शांतता होईल बा आमच्या शेतकऱ्याची. आज तारीख आहे 29 मार्च 2026 व मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे पालखेड डावा कालवा आहे व याला आता रोटेशन जे आहे 2 रोटेशन आले ना. हो 2 रोटेशन आले. आपण जर बघितलं तर भुजबळ साहेब या ठिकाणी आले व पुणेगाव दरसवाडी जो जे वळण बांधार आहे त्यानंतर तो जो मोठा बोगदा होणार व त्याचा फायदा तो तर पाटाला पाणी येईलच, पण या पाटाला सुद्धा हा सुद्धा पाट बारमाही होईल असं बोलण्यात आलं होतं. व येवलेकरांचा जो दुष्काळी येवला जो आहे तो पाणी प्रश्न मिटेल. मला एक सांगा, आपल्याकडची जी जमीन आहे दादा, खडकाळ आणि मुरमाड जमीन आहे, म्हणजे जमिनीची खोली कमी असल्यामुळं पाणी उतरायला पण वेळ नाही लागत आणि जायला पण वेळ नाही. एकंदरीत तुम्हाला पाण्याचा तुटवडा कसा आहे? आता सध्याची परिस्थिती काय गावा किंवा परिसरात? सध्याची परिस्थिती म्हणजे आता चालू आहे पाणी तोपर्यंत बरं राहतं, पण पाट कॅनल बंद झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी पाणी परत कमी पडून जातं. त्याच्यामुळे शेतीला पाणी देणं अवघड होऊन जातं, परत पाण्याची वाट बघावं लागते. आणि इकडे नगदी पिकं फक्त कांदा, गहू, हरभरा याच्यावर कमी पाणी चालत असल्यामुळे तेवढीच पिकं घेता येतं, इतर पिकं घेता येत नाही. फळबागा म्हणा, ऊसासारखे पिकं. तुम्हाला आता पाण्याचा तुटवडा रोटेशनच्या याच्या अगोदर काय होता नेमका? पाण्याचा तुटवडा बरंच 50% कमी झाला होता. अच्छा. हो, बऱ्याच लोकांना प्यायला पाणी नव्हतं राहिलं. हां. आपलं शेतीला, कांद्याला, गव्हाला पाणी द्यायला पाणीच नव्हतं राहिलं. हे पाणी आलं तेव्हापासून पाणी भरणं परत चालू झालं. तुम्ही काय म्हणतो, हे रोटेशन लेट झालं का? हो, 10-12 दिवस लेट झालं आहे असं. अच्छा. त्यामुळे काय प्रॉब्लेम आला नेमका? बरेच लोकांचे कांदे भरणे वाचून गेले, गहू काही एक पाण्या वाचून कमी पडले. जे शेतकरी ज्यांची जमीन मुरमाठ आहे तिथं पाटीच्या कडाला त्यांनाच पाणी कमी पडलं होतं. आजूबाजूला थोडंसं बरं होतं. आणि मी तर असं ऐकलं गावात की मका सुद्धा काहींच्या रोटेशन लेट झाल्यामुळे जळाल्या वगैरे. नाही, जळाल्यावर ताण गेला फक्त जास्त. ताण गेला. हो, ताण गेला. बाकी दुसरी काय अडचण नव्हती. हो, 12 जर पाठ झाला तर अजून पिकात बदल होईल, फळबागा वाढतील, ऊसाचे क्षेत्र वाढेल. पहिलं समजा म्हैस गुताची ती गुतत नाही, पण मग आता पाणी रेग्युलर चालतं. आता जे आलं ते नाही रोटेशन काय तर- टायमिंग मध्ये रेग्युलर चालतं बा. कॅनल फुटणं, म्हैस गुत नाही, पूर्ण बंद झालंय. मी आता सध्या उभा आहे तो पुणेगाव दरसवाडी पोच कालव्यामध्ये व याचं कॉन्क्रीट पूर्ण झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये याला पाणी पण आलं होतं, परंतु येवला तालुका हा दुष्काळी म्हणून याचा शिक्का येवला तालुक्यावर पडला होता. येवला तालुक्याचा पाणी प्रश्न खूप गंभीर होता, परंतु येवलेकरांचा पाणी प्रश्न मिटला का? एक सर्व नेत्यांनी एक होऊन अगदी दमदार नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांना इथं आणलं व सगळ्यांना वाटत होतं आता खरंच आपला प्रश्न मिटणार. परंतु आपल्याबरोबर हे शेतकरी, आपण त्या कालव्यात उभो आहे व त्या कालव्याच्या शेजारी यांचं शेत आहे. काका, काय वाटतं, तुम्हाला न्याय भेटला का? नाही भेटलं साहेब. त्याला पाणी आल्याशिवाय आमचा न्याय मिटत नाही ना. पाणीच भेटत नाही आम्हाला त्याचं तर. म्हणजे तुमचं काय मत आहे नेमकं? आता सध्याची परिस्थिती काय आहे, नेमकं अडचणी काय याला, किंवा तुम्हाला काय वाटतं नेमकं, तुम्हाला पाणी काय भेटतं, काय एकंदरीत सगळं? पावसाळ्यात वरचंच पाणी भरपूर राहतं, तेव्हा तो फुल भरून चालू राहतं, पूर्ण जमीन उपळून जात्या. मग आता या दिवसात पिकं करायचे म्हणलं, या दिवसात प्यायला पाणी राहत नाही. आणि दुसऱ्या पाटायला नको म्हणते, महिना 2-2 महिने रोटेशन चालला. त्या दिवाळीनंतर 15-3 महिनाभर तरी याला पाणी चाललं पाहिजे अशी अपेक्षा आहे आमची. बरोबर आहे. आता आज तारीख 29 मार्च 2000 म्हणजे समजा ही 26 आहे. आज परिस्थिती अशी पालखेडच्या याला पाणी एकदम भरपूर चालू आहे. भरपूर चालू आहे. नको म्हणते ते लोक, ते कटळून गेले तरी त्याचं पाणी बंद होत नाही. इकडे पाणी करता मरून जायची पाळी आली नव्हती आहे वाचून, असं आहे. तुम्हाला नेमकं पाणी कधी येतं याचं? फुल पावसाळ्यातच येतं. असं आतापर्यंत एकदा पण नाही आलं. नाही, एकदापर्यंत सुद्धा पाणी ते आलं. तर बोलत होते असे तसे वळण बांधारे आणि तालुक्याचे सगळ्यात दोन्ही पण पार्टीचे नेते म्हणायचे, आज जे भुजबळ साहेबांना विरोध करता किंवा अगोदर त्यांच्याबरोबर जे होते सगळेच म्हणायचे की एवढा मोठा बोगदा आहे, तो बोगदा झाल्यानंतर गुजरातचं सगळं पाणी येईल आणि मग इकडे येवल्यात पण खूप पाणी आणि मराठवाड्यात सुद्धा मग पाणी जाईल, एवढं उरून तिकडं सुद्धा एवढं पाणी. मग नेमकं काय खरं कोणाचं म्हणायचं? आता खरं त्या बोगद्याच्याच आशा ना, पाटाला परवानगी बोगदा पण झाला म्हणता. मग
बोगदा झाला मग ते पाणी गेलं कुठे असं आहे ना. म्हणजे लोकांना फक्त सगळे खोटेच बोलता का सगळे नेते सगळ्याच पार्टीचे? नाही खोटे बोलतं हे नाही म्हणतात. असंच म्हणावं लागेल ना. मग पाणी जर बोगदा झाला ते जर म्हणायचे की खूप पाणी येणार आहे पाहिजे तुम्हाला, होतं ना. बरोबर आहे ना? पाणी यायला पाहिजे होतं ना. मग निदान आम्ही मग त्या पाटा महिना 2 महिने नाही म्हणते, पण निदान 8 ते 15 दिवस तरी एकदा 1-2 रोटेशन भेटायला पाहिजे बा असं. म्हणजे फक्त पावसाळ्यात कोणत्या महिन्याला पाणी आलं होतं अंदाजे? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे पिकं तुमचे केवढे असताना पाणी आलं होतं? एवढ्या मका होत्या, मका आले नाही आमच्या. जून जुलै मध्येच पाऊस पाणी येतं त्याला. किती दिवस पाणी चालू होतं? 1 महिन्याच्या पुढे पाणी चालू होतं त्याला. वरून पाऊसही बी मरणाचं चालू आणि पाठ भरून चालू. काय वाटतं भुजबळ साहेब एवढं मोठं नेतृत्व आहे, त्यांच्याकडून लोकांना सगळ्यांना अपेक्षा होत्या का हे काम व्हायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? नाही व्हायला पाहिजे होती, अपेक्षा होत्या ना. कारण की एवढं वजनदार नेतृत्व. हा मग वजनदार नेतृत्व झालं तेही खरं आहे, पण मग त्याचा उपयोग नाही ना झाला. होऊ नाही उपयोग झाला नाही ना. अशा दिवसात लोकांना पाणी पाहिजे. अशा दिवसात लोकांना पाणी पाहिजे ना आम्हाला. पावसाळ्यात नुसतं येऊन काय उपयोग? पावसाळ्यात वरचंच पाणी मरणाचं राहतो आणि त्याला भरून पाणी चालू म्हणले मग आमचं काही राहतच नाही ना खाली. जे पिकं येते ते जात्या. आता सध्याची स्थिती काय पाण्याच्या विहिरीची? फक्त प्यायपुरतं पाणी विहिरीत साठवून ठेवेल ते बी. अच्छा.